दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात संघर्ष वाढलाय. भरतशेठ गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांमुळे हे पद अद्यापही कोणाला मिळालं नव्हतं. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी विरोध दर्शवला, आंदोलनं केली, तसंच महाडमध्ये शिवसैनिकांनी टायर जाळत निदर्शनं केली. या तणावावर तोडगा काढण्यासाठी भाजपनं नवा डाव टाकत रायगडचं पालकमंत्री पद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा विचार सुरू केलाय. यामुळे आदिती तटकरे आणि भरतशेठ गोगावले यांच्यातील संघर्ष थंडावण्याची शक्यता आहे. तसेच शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मागील सत्ता काळात रायगडचं पालकमंत्रीपद उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे होतं. आता हे पद भरतशेठ गोगावले किंवा आदिती तटकरे यांना मिळावं अशी त्यांच्या पक्षाकडून मागणी होत होती. मात्र भाजपच्या निर्णयामुळे आता रायगडवर उपमुख्यमंत्री शिंदेच नियंत्रण ठेवतील अशा घडामोडी घडत आहेत. या घडामोडींवर गोगावले आणि तटकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.